विचार असा असावा ज्या विचाराने समाजाला आणि तुम्हा आम्हाला विचार करण्यास भाग पाडावे, असाच एक विचार तुमच्या समोर मांडण्यास येतो. भक्ती, संत, धर्म असा जेव्हा विचार येतो तेव्हा व्यासपीठावरला विषय मिळतो. भक्ती तीच जी धर्माचे कुंपण उद्ध्वस्त करते. विषयाला सुरुवात करत असताना सर्वात पहिलं भक्ती म्हणजे काय हे सांगणं मला जरा गरजेचं वाटलं. भक्ती म्हणजे साध्या सरळ सोप्या प्रेम, श्रद्धा आणि उपासना. याच्या पुढे जाऊन भक्ती सांगायची ठरली तर भक्ती म्हणजे जेव्हा भक्ती अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात. जेव्हा भक्ती प्रवासाला निघते तेव्हा तिला यात्रा म्हणतात. जेव्हा भक्ती आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा भक्ती माणसाच्या विचारात शिरते तेव्हा तिला माणुसकी म्हणतात. आणि हीच खरी भक्ती तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. भक्ती ही संतांच्या विचाराच्या माध्यमातून भक्तीची व्याख्या म्हणजे जेव्हा एक होते वृत्ती त्याला म्हणतात खरी भक्ती. म्हणजे धर्माचे, जाती, लिंग, वर्ण याच्या पलीकडे जेव्हा भक्ती जाते तेव्हा याच्या पलीकडे जेव्हा आपला विचार जातो त्याला भक्ती म्हणतात. विषयाची पहिली बाजू बोलत असताना भक्ती म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं, पण विषयाची दुसरी बाजू म्हणजे धर्म. धर्म म्हणजे काय हे सांगणं जरा गरजेचं वाटतं. धर्म म्हणजे तुम्ही आम्ही धर्माचं नाव घेतलं, ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम हे तुमच्या आमच्या समोर दिसून येतं. पण धर्म म्हणजे आपण देवाचं नामस्मरण करणं हाच माणसाचा खरा धर्म आहे हे संत विचारातून तुम्हा आम्हाला दिसून येतं. परंतु धर्माची व्याख्या तुम्ही आम्ही सध्याच्या काळात बदलली आहे हे तुम्ही आम्ही कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या देवाने, ज्या भगवंताने आपल्याला एवढं सुंदर आयुष्य दिलं त्याचं नामस्मरण करण्यात आपलं आयुष्य घालणे याला धर्म म्हणतात हे आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. भक्तीची व्याख्या समजून सांगत असताना उदाहरण द्यायला कित्येक संत, कित्येक महापुरुष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आले. उदाहरण म्हणलं तर संत ज्ञानेश्वर महाराज. समाजाने त्यांना इतके छळे तरी देखील पसायदानासारखा ग्रंथ तुमच्या आमच्या समोर त्यांनी या समाजासाठी तयार केला. त्याला म्हणतात खरी भक्ती. भक्ती म्हणजे देवाची पूजा अर्चना करणे म्हणजे भक्ती नव्हे, तर भक्ती म्हणजे माणसाने माणसासारखे वागणे म्हणजे खरी भक्ती. साने गुरुजींच्या वाक्यात माणसाने माणसासम वागणे हीच खरी भक्ती आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घेतले पाहिजे. संत एकनाथ महाराज यांच्या वाड्यामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या हजारो लोक दररोज पुरणपोळीचं जेवण करत होते. त्यामध्ये ना कसला धर्म, ना कसली लिंग, ना कसली जात हे तुम्ही आम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि भक्ती म्हणजे काय ही कन्सेप्ट कुठेतरी आपण क्लिअर केली पाहिजे. देवाची पूजा करणे, देवाचा अभिषेक घालणे म्हणजे भक्ती नव्हे, तर देशाची सेवा करणे, माणसाची मानवताचा विचार, आपल्या मनाचा विचार करणे, समोरच्यांचा मनाचा विचार करणे आणि समोरचा माणूस आहे हे कुठेतरी लक्षात घेणे म्हणजे भक्ती आहे. संत कबीर, संत चोखबाबा असे अनेक संतांचं उदाहरण जेव्हा आपण घेतो तेव्हा भक्ती म्हणजे काय हे तुम्हा आम्हाला लक्षात येते. भक्ती म्हणजे माणसाने माणसासम वागणे हीच खऱ्या अर्थाने आताच्या काळातील खरी भक्ती आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घेतले पाहिजे. भक्तीची व्याख्या सांगत असताना जेव्हा भक्तीचं कुंपण आपण उद्ध्वस्त करतो आपण लक्षात घेतले पाहिजे की संत एकनाथ महाराजांनी गाढवांना पाणी पाजले होते. मुळात ते प्राणी होते. आपण देखील प्राणी आहे पण आपण माणूस आहे हे आपण कुठेतरी विसरतो. आणि भक्ती म्हणजे काय फक्त देवाची पूजा करणे एवढेच लक्षात ठेवतो. याच्या पलीकडे जाऊन जर आपण भक्ती बघतोय तर प्राणीची जेव्हा संत महात्म्यांनी पूजा अर्चना केली त्यांना देखील माणसासम वागणे ही त्यांनी भक्ती समजली, तर आपण देखील ते कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे असे मला वाटते. संत ज्ञानेश्वरांनी, संत नामदेवांना जितकं लोकांनी छळलं तरी देखील त्यांनी समाजासाठीच कार्य केलं आणि समाजाचंच प्रबोधन केलं. हे संतांनी आपल्याला देवाची महिमा सांगितली की फक्त त्यांची पूजा करण्यासाठी नाही तर धर्माचे बंधन तोडून आपण माणसाने माणसासारखं वागणे आणि भक्ती प्रत्येकाने लक्षात देणे हे ह्या काळाची मला गरज वाटते. माणूस म्हणून जगा आणि माणसाची माणसासमोर वागा म्हणजेच खरी भक्ती होईल. देवाच्या पूजा अर्चना करण्यापेक्षा, देवाच्या ते पूजा बोलत बसण्यापेक्षा समोरचा आपल्याला काय बोलतोय त्याचे विचार ऐका आणि त्याच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा ही खरी भक्ती आहे. भक्ती म्हणजे 2 ते 3 तास देवाच्या मंदिरासमोर बसणे किंवा दगडामधल्या देवांना उठवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भक्ती नव्हे, तर माणसाचा
माणूसपणा जागणे म्हणजे भक्ती. शेवटी स्वतः लिहिलेल्या कवितेच्या 2 ओळी शेवट करते. आयुष्याचे स्वप्ने पाहताना वास्तव्याला कधी विसरायचं नसतं. गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं. माणूस म्हणून जगाला आला तर माणूस म्हणून जगा हीच